नमस्कार मित्रांनो, गोड अभ्यास या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण आता बघत आहोत इतिहास 6वीतला 10वा धडा प्राचीन भारत सांस्कृतिक. यापूर्वी आपण 9 धडे बघितलेले आहेत. जर तुम्ही ते बघितलेले नसतील यापूर्वी तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती बघून घ्या. आपण इथे 6वी ते 12वी तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी वेगवेगळे जे पुस्तक आहेत त्यांचाही अभ्यास इथे करत राहणार आहोत. तर चला सुरू करूया. 10वी प्राचीन भारत आपण बघत आलेलो आहोत. आता बघतोय सांस्कृतिक. आपण गेल्या पाठातच बघितलेलं आहे, पुन्हा एकदा बघून घेऊया. शेवटची लाईन काय आहे, शेवटी काय सांगितलं होतं. आत्तापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. पुढील पाठात आपण प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊया. याबद्दल आहे. याचा अर्थ हे लोकांशी संबंधित आहे, राजांशी नाही. बघूया संस्कृती. पहिलं संस्कृतीचा अर्थ समजून घेऊया. सांस्कृतिक म्हणजे काय, तर लोक कसे जीवन जगतात. आपण बोलतो ही व्यक्ती सुसंस्कृत आहे, याचा अर्थ ती समाजामध्ये जे गरजेचे आहे ते करत आहे. आपण बोलतो एखादी व्यक्ती खूपच सुसंस्कृत नाही आहे, याचा अर्थ समाजामध्ये जे अपेक्षित आहे ती वागत नाही तशी. सांस्कृतिक सुरू करूया. चला, 10.1 ते 10.5 आहे. पहिला आहे भाषा आणि साहित्य. लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्रे, स्थापत्य आणि कला हे कोणी सर्व स्थापन केले, हे लोकांनी स्थापन केले. बघूया भाषा आणि साहित्य. सर्वात पहिली भाषा आणि साहित्य बघू. प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. आपण बघत आलेलो 1 ते 9 धडे सर्व बघितले आहे. दुसरा धडाही बघितला. साधने, कसे लिखित साधने आहेत, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे रेफरन्सही आढळले. संस्कृत, अर्धमागधी, पाली, तमिळ हे आपलं झालेलं आहे यापूर्वी 1 ते 9 धड्यांमध्ये. अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य बघितले आपण, व्याकरण ग्रंथ बघितले, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य हे सर्व आपण बघितलेले आहे. आता एक लक्षात घ्या, 1 ते 9 धडे जे आपण केलेले आहेत त्या सर्वांचं सार ह्या धड्यांमध्ये आहे, 10व्या आणि 11व्या धड्यामुळे. त्यामुळे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसाल तर नक्की बघा, परत बघा, कारण सर्व पुढे तेच येणार आहे. 7वी, 8वी, 9वी, 10वी आपण बघत राहू, पुढे हे रिपीट होईल. त्यामुळे आपली रिव्हिजन चांगली राहू द्या. हे सर्व आपण बघितलेलं आहे, नवीन असं काहीच नाही आहे याच्यामध्ये. संगम साहित्य तेही बघितलं. संगम म्हणजे काय, विद्वान साहित्यकांच्या सभा आपण बघितलेलं आहे. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य. म्हणजे संगम म्हणजे असं लक्षात घ्या, संगम आपण बोलतो 2 नद्यांचा संगम होणे. म्हणजे काय, इथून एक नदी येते, इथून एक नदी, आणि ते एकत्र वाहत आहेत. तसे वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळे विद्वान आले, ते एकत्रित आले आणि त्यांनी एकत्रित येऊन जे साहित्य निर्माण केलं त्याला संगम साहित्य. म्हणजे त्यांनी संगम झाल्या सगळ्या विद्वानांचा आणि ते साहित्य निर्माण झालं. हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. ठीक आहे. साऊथमध्ये चेरा चोला हे आपण बघितले होते. या साहित्यातील सिल्लप्पधिकरण आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. हे आता नव्याने आलेले जे या पाठामध्ये नवीन येतील त्यासाठी हा धडा पुन्हा बघा तुम्ही. म्हणजे आपलं हे पाठ करण्याची गरज राहिली नाही पाहिजे, बघूनच आपल्या लक्षात राहून जाईल. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. राजकीय तर आपल्याला माहीतच आहे, आपण बघतच आलो, पण आता सामाजिक जीवन ती माहिती मिळते आपल्याला. म्हणजे तिथली संस्कृती काय होती, लोकांचे जीवनमान कसे होते, कारण ते साहित्य निर्माण करण्यासाठी लोकांना शेवटी एकत्र यावे लागते. विद्वान म्हणजे कोण होते, शेवटी लोकच होते. धार्मिक साहित्य यामध्ये आगम ग्रंथ, जैन, त्रिपिटक, बौद्ध धर्म, भगवद्गीता, हिंदू धर्म हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. हे आपण काय बघतोय, प्राचीन भारतात सांस्कृतिक कसा होता प्राचीन भारत, त्याच्यामध्ये हे आहे. आणि आपण प्राचीन भारताचं बघत आहोत. 1 ते 9 धड्यांमधलं सर्व आता एकत्रित बघत आहोत. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्र अशा प्राकृत भाषामध्ये लिहिलेले आहेत. सुरुवातीला भगवान महावीर यांनी अर्धमागधी भाषेमध्ये प्रवचन केले, त्यांनी धर्मप्रसाराचे कार्य केले अर्धमागधी. परंतु त्याच्यानंतर अर्धमागधी भाषामध्ये तर लिहिले गेलेच, पण शौरसेनी महाराष्ट्री प्रसार झाला. वेगवेगळ्या लोकांनी भाषांतर केले स्वतःच्या भाषांमध्ये. जसं आपण बघितलं, चीनी जे प्रवासी आले त्यांनी इथले ग्रंथ चीनला नेले, तिथे चीनी भाषेत भाषांतरित केले. त्याचप्रमाणे वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे. अपभ्रंश भाषेत, हे इथे संपलेलं आहे, हे नवीन आहे आता. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा. अपभ्रंश भाषा म्हणजे काय ते पुढे बघू आपण. या भाषेमध्ये अपभ्रंश भाषा कोणाची असते, लोकांची असते. आपण शुद्ध मराठी म्हणत नाही, आपण जे बोलतो ते सध्या अपभ्रंशच अशी भाषा आहे. महापुराण अपभ्रंश म्हणजे जसा भ्रंश झालेला आहे, म्हणजे रस्ता आहे, इथून थोडंसं इथे गेलो आपण, सोपं जावं तसा पद्धतीने भाषेमध्ये पण आपण बदल करतो. लांब लचक वाक्य बोलत नाही, थोडक्यात बोलतो.
महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहेत लोकांना समजवावे त्यासाठी. सिद्धसेन दिवाकरने समयी सुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. सिद्धसेन दिवाकरने ही नवीन माहिती आहे. नवीन माहितीसाठी पुन्हा पुन्हा बघा, लक्षात राहील. न्यायशास्त्र प्राकृत ग्रंथ लिहिला म्हणजे त्यावेळी लोकांना न्याय मिळावा तो कसा करावा याच्या बाबतीत प्राकृत ग्रंथ, प्राकृत म्हणजे प्राकृतिक भाषेत ग्रंथ लिहिला. दिवा समयी असं लक्षातही ठेवू शकता तुम्ही. विमलसुरींनी पौंचर्ये या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. रामकथा सांगितली. हरिभद्रसुरींचा समराई चकहा व उद्योतन सुरींचा कुवलय माला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत. ग्रंथ लिहिले त्यांनी सांस्कृतिक. माहीत आहे का तुम्हाला? आता हे बघूया आपण. उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंतचा आपण बघितलं वरचा जो भारताचा टोक आहे पूर्ण उत्तर भारत ते महाराष्ट्र प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झालेल्या आहेत असे मानले जाते. प्राकृत हा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार होतो. प्रकृती म्हणजेच निसर्ग, नैसर्गिक. प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. म्हणजे जसे आपण आता रामायण महाभारत बघतो त्यावेळी ते जे मराठी बोलतात किंवा तो हिंदी बोलतात तशी हिंदी आपण कधीच बोलत नाही. त्यांची हिंदी म्हणजे एकदम शुद्ध हिंदी असते. किंवा मराठी तुम्ही एखादा बघितला असेल, चित्रपट बोलतो आपण, पण चित्रपट नाही बोलतो आपण, पिक्चरच बोलतो आजकाल. चित्रपट बघितला का असं कधी म्हणत नाही आपण. म्हणजे काय, ही दैनंदिन व्यवहारामध्ये आपण घालतो मूवी बघितला का, पिक्चर बघितला का, तर त्यावेळी तेच सुरू होतं. ओके. पैशाची, शौरसेनी, मागधी, महाराष्ट्री अशा 4 गटामधून प्राकृत भाषांची विभागणी केली जाते. ह्या आधीच्या भाषा प्राकृत भाषा. महाराष्ट्रीवरून मग महाराष्ट्र नाव पडलं आणि आता आपण मराठी बोलतो. मागधी, शौरसेनी, पैशाची हे नवीन आलेलं आहे. शौरसेनी, मागधी, मगध. महाराष्ट्रीपासून मराठी विकसित झाली. अशा तऱ्हेने प्राकृत भाषांपासून मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ रूपात बदल झाले आणि त्यांना अपभ्रंश भाषा असे म्हटले जाते. चित्रपट हा शब्द म्हणजे शुद्ध आणि आपण अपभ्रंश पिक्चर बघितला का, आता आपल्याला माहिती आहे हा इंग्लिश आहे पण तरी मराठी झालेला आहे बऱ्यापैकी तो. फोन उचलला का, फोन घेतला का, अशा पद्धतीचे आपण बोलतो आजकाल. अपभ्रंश भाषामधून आधुनिक भाषा विकसित झाल्या बघितल्या आपण. पिटकामध्ये 3 पिटक आहेत. पिटक कशाशी संबंधित आहे? बौद्ध धर्माशी. पिटक म्हणजे पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे, विभागणी केली त्यांनी. पिटक पाली या भाषेत आहे. बुद्धांचा उपदेशही पाली भाषेत आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहेत. आता आपण हे बघू. जैन आगमग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री या भाषेत झाला. अर्धमागधीमध्ये गेल्यानंतर शौरसेनी, महाराष्ट्री इथे पाली भाषेतच आहे. सुत्त पिटक यामध्ये गौतम बुद्धाच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे. या वचनांना सुक्ते म्हणतात. सुत्तचा अर्थ होतो धागा. तर गौतम बुद्धांचे जे उपदेश आहे त्यामुळे समाजातील वेगवेगळे घटक एकत्रित बांधले जातात. नवीन प्रवाह आहे त्यामुळे त्याला धागा, सगळ्यांना जोडणारे ते उपदेश म्हणून सुत्त पिटक म्हणतात. विनय पिटक, विनयाशी रिलेटेड. विनय म्हणजे काय? नियम कोणाला लागू होतात? येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहे. म्हणजे हा फक्त मुख्य करून भिक्खू आणि भिक्खुनीसाठी ज्यांनी नवीन प्रवाह स्वीकारला. आपण बघितलेलं आहे मागच्या पाठामध्ये, हे व्हिडिओ बघून घ्या सर्व. अभिधम्म पिटक यात बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले आहे. सुत्त पिटकमध्ये काय केले? फक्त वचने एकत्रित केली, जे सांगितलं जसंच्या तसं. पण हे लोकांना समजणार का? नाही. मग अभिधम्ममध्ये समजावून सांगितलेलं आहे, जसं मी तुम्हाला समजावून सांगत आहे. 2 निर्माण झाले, लोकांसाठीच झाले उपदेशाची वचने एकत्रित, हेही झाले भिक्खूंसाठी, परंतु हे लोकांना समजावून सांगता यावे यासाठी. पिटकाचे स्पष्टीकरण, मग त्याचेही तिघांचे एकत्रित केल्यानंतर त्याचे स्पष्टीकरण करणारा अट्टकथा म्हणजे अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. स्त्रियांचे महत्त्व त्या काळात कमी होते, उत्तरवैदिक काळात, त्यामुळे त्या इथे आल्या. जेव्हा आपण बघितलं बुद्धांनी आणि महावीरांनी स्त्रियांनाही नवीन प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेतले. त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितल्या आणि त्यांना थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहे. त्या गाथा पाली भाषेत आहे. पाली लोकभाषा होती, सर्व काही पाली भाषेत झालं, लोकभाषेत.
कारण उद्देश होता लोकांना समजावे. स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगितले थेरी गाथामध्ये. त्यानंतर येतो भगवद्गीता. हा हिंदूचा पवित्र ग्रंथ, महाभारताचाच एक भाग आहे. महाभारत, अर्जुन, कौरव, पांडव ते आहे सर्व. आणि भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली? ज्यावेळी अर्जुन युद्ध लढत होता त्यावेळी कृष्ण त्याचा सारथी होता. त्याने कृष्णांनी त्यांना जे वचन सांगितले, जे समजवले, त्याला भगवद्गीता म्हणतात. महाभारतामधला एक भाग भगवद्गीता आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकानं आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे. भगवद्गीतेत सांगितले आहे म्हणजेच कृष्ण हे सर्व कोणाला सांगत आहे? भगवद्गीता म्हणजे अर्जुनाला. कृष्ण अर्जुनाला सांगत आहे. आणि हेच तुम्ही ऐकलंही असेल, कोणी तुम्हाला म्हटलं असेल फळाची अपेक्षा धरू नका, आपले कर्तव्य करत राहा. म्हणजे आपल्याकडे एक प्रकारे मौखिक साधनही आहे जे सतत आपल्याला हे ऐकू येतं. तर ही संस्कृती झालेली आहे. आज प्रत्येकाच्या तोंडात हे वाक्य असतं, म्हणजे सांस्कृतिक जीवन आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. जे UPSC MPSC करतात त्यांनी लक्ष द्या की शंकराचार्य आपल्याला जेव्हा आपण वाचतो त्यावेळी आद्य शंकराचार्य, परंतु UPSC खूपदा शंकर हा शब्द वापरते. तर कन्फ्युजन होऊ नका. शंकर म्हणजे शंकराचार्य, कारण त्यांचं नाव शंकर होतं. आद्य म्हणजे मोठे गुरु शंकर आणि आचार्य म्हणजे टीचर, प्रोफेसर. त्यामुळे शंकर म्हणजे शंकराचार्य. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टीवर त्यांनी भर दिला. नॉलेज घ्या आणि वैराग्य म्हणजे वानप्रस्थाश्रम. जीवनापासून बाहेर जा, अडकून पडू नका. ज्ञान घ्या, बाहेर पडा. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला. हे महत्त्वाचे आहे त्यांचे कार्य. उपनिषदे आपण बघितले, गुरु शिष्य जवळ बसून ब्रह्मसूत्रे होती, भगवद्गीता होती. लोकांना समजत नव्हती, त्यावर त्यांनी भाष्य दिलं, स्वतःची टिप्पण्या लिहिल्या, त्यांना काय वाटतं आणि त्यांचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली. आपण लोकेशन बघून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल थोडंसं. हे आहे शंकराचार्य, त्यांना शंकरही म्हणतात. बद्री ज्योतिर्मठ म्हणतात त्याला. इथे पुरीला स्थापन केलं आहे, द्वारकाला आणि शृंगेरी. इथे का स्थापन केले त्यांनी 4 दिशेला 4? कारण त्यांचं उद्दिष्ट काय होतं? अर्थ स्पष्ट केला, लोकांना समजावीत हे सर्व ग्रंथ, ज्ञान प्रसारण व्हावं. इथे स्थापन केले म्हणजे एवढा एरिया, इथलचे लोक इथे जातील माहिती मिळवण्यासाठी. द्वारकेला इथल्या एरियातले जातील, पुरीला इथल्या एरियातले, शृंगेरीला साऊथमधले जातील. म्हणजे जास्तीत जास्त ठिकाणी त्यांनी स्थापना केली. 4 ठिकाणी 4 दिशेला. हे आहेत आदि शंकराचार्य, आद्य शंकराचार्य. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. आपण बघितलं मुद्रा राक्षसमध्ये कौटिल्याचं नाव आले होते. कौटिल्याचे भरपूर नाव आहेत. एक आहे चाणक्य आहे, एक विष्णुगुप्त आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिलेला आहे. परंतु मौर्य साम्राज्यात कुठेही कौटिल्याचा उल्लेख नाही आहे. मौर्य साम्राज्यात अशोकाने कोणत्याही स्तंभावर कुठेच उल्लेख केलेला नाही आहे. पण मुद्रा राक्षसमुळे आपण म्हणतो तो मौर्य साम्राज्याशी संबंधित होता. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथात केली आहे. शासन व्यवस्थेशी संबंधित खरं तर या ग्रंथामध्ये भरपूर आहे. म्हणजे लोकांनी कसे वागावे, स्त्रियांनी कसे वागावे, या सर्व दिलेले आहे. त्यावेळेचं म्हणजे संस्कृती कशी असावी, सांस्कृतिक जीवन कसे जगावे हा ग्रंथ सांगतो. व्याकरण ग्रंथ वेळ मिळाला व्याकरण लिहिण्यासाठी त्यावेळीच्या लोकांना, म्हणजे त्यावेळची संस्कृती पुढारलेली होती असे आपण बोलू शकतो. कारण अश्मयुग जे होते तिथे लोकांना हे करण्यासाठी वेळ नव्हता. सकाळ झाली की ते शिकारीला निघायचे, मग शिकार करून यायचे, खायचे, मग संध्याकाळी जर त्यांनी त्यापैकी कोणी चित्र काढले तर तो चित्र काढेल, झोपायचे, दुसऱ्या दिवशी पुन्हा उठायचे, कारण तेच त्यांचं जीवन होतं. परंतु हे सांस्कृतिक जीवन, ते रानटी जीवन होतं त्यांचं. आणि हे आहे सांस्कृतिक जीवन. काही लोक असे होते ज्यांनी व्यवस्थित विचार केला, अभ्यास केला. हे आहे सांस्कृतिक जीवन. म्हणून व्याकरण ग्रंथही बघतोय. पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला तो. प्रमाण ग्रंथ म्हणजे प्रमाण आहे. जर कोणाला संस्कृत शिकायचं आहे त्यांनी अष्टाध्यायीचा अभ्यास करा. बेंचमार्क. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला, व्याकरण ग्रंथ. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. याच्यावरून पतंजलीने महाभाष्य म्हणजे भाष्य केलं याच्या ग्रंथावर, अष्टाध्यायीवर. पतंजली, पाणिनी, अष्टाध्यायी, महाभाष्य हे भाष्य कनेक्टेड आहे.
अर्थशास्त्राबद्दल माहीत आहे का तुम्हाला? अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. या ग्रंथात राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्याची दफ्तर, खजिन्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासनविषयक बाबींचा सूक्ष्मपणे चर्चा केलेली आहे. हे तर केलेलीच आहे, परंतु समाज जीवनाविषयी भरपूर लिहिलेले आहे त्यांनी. आपण पुढे बघूया आर्ष आणि अभिजात महाकाव्य. आता आर्ष काय प्रकार आहे बघूया आपण. रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी लिहिलेली म्हणून आर्ष. रामायण आणि महाभारत. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले असं आपण बघितलेले आहे. वाल्मिकी ऋषींनी. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. महाभारत आपण मगाशी बघितलं भगवद्गीता. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात हे खूप महत्त्वाचं हे महाकाव्य आहेत. हे काव्य म्हणजे कविता. महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. जसे महायुद्धभूमीवर अर्जुनाला प्रश्न पडला, भावना उसंबळून आल्या की कसा मी माझ्या नातेवाईकांना मारू, त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना भगवद्गीता सांगितली. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. सांगणे असं आहे, कधीकधी असे कार्य एखाद्या व्यक्तीच्या हातून होते, त्या काळामध्ये झाले असेल की पुढील काळातही त्याचा गौरव, जसे आपण लोहस्तंभ बघितला होता, एवढा सुंदर म्हणजे बांधला 1500 वर्ष झाली तरी टिकून आहे, म्हणजे दिसून येते एखादी गोष्ट अजूनही अबाधित आहे. अजूनही अशी टेक्नॉलॉजी नाही की असा स्तंभ बनवता यावा. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखलं जाते. म्हणजे जेव्हा अशी एखादी घटना घडते, जेव्हा एखादी मोठी गोष्ट निर्माण होते भाषा, साहित्य, कलामध्ये, तिला म्हणतात अभिजात. अभिजात म्हणजे काय? तर अभिजात म्हणजे भविष्यामध्ये जी लोकं येतात, जसं आता पाणिनीने ते व्याकरण ग्रंथ लिहिला, पतंजलीने त्याच्यावरच महाभाष्य लिहिलं, म्हणजे अभिजात असं आहे, ओरिजिनल आहे, खूप असं त्याची महती नेहमी टिकून राहील. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाचे रघुवंश आणि कुमार संभव, तसेच भारवीचे, हा गुप्ता काळामध्ये होता कालिदास, मागे बघून घ्या पुन्हा एकदा आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. रघुवंश, कुमार संभव तसेच भारवीचे किरातार्जुन्य आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहे. हा धडा पुन्हा पुन्हा बघा, हे लक्षात राहील का? एवढं पाठ करायची अजिबात गरज नाही. नाटक आपण बघितले, लोक एंटरटेनमेंटसाठी आजही नाटक चालतात. ड्रामा, गायन, वादन, नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. नाट्यशास्त्रामध्ये सांगितले आहे कसं गायन करा, कसं वादन करा, कसं नृत्य करा. कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. गाढवाचं लग्न बघितलं असेल नाटक तर तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये काय काय आहे. गायन आहे, वादन आहे, नृत्य आहे आणि संवादही आहेत, डायलॉग्स. तर ते सर्व कसं नाटक सादर करावं, कसं बनवावं हे नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनींनी लिहिलेलं आहे. प्राचीन संस्कृत नाटकामध्ये भास या नाटककाराचे स्वप्न वासवदत्त, कालिदासाचे अभिज्ञान, शाकुंतल यासारखे अनेक नाटके सुप्रसिद्ध आहेत. आणि हे नाटक ज्यावेळी लिहिले जायचे तेव्हा ते सादर केले जायचे आणि ते बघायला कोण जायची? सामान्य लोक जायची. मग ते नाटक बघून त्यांच्यावर प्रभाव पडायचा. मग त्या नाटकामधले जे गोष्टी आहेत ते स्वतःच्या जीवनातही म्हणजे अंमलात आणायचे खूपदा. जसे आपण बघितले, आपल्याला आजही घरचे बोलतात फळाची अपेक्षा धरू नये, कर्म करत राहावे. तशा पद्धतीने ते लोक जीवनाचा भाग होते, संस्कृती तयार होते. त्यामुळे यांना महत्त्व आहे अशा गोष्टींना. कथा साहित्य. प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. लहान मुलांना बघा, आपण गोष्ट सांगतो आणि त्याच्यातून मग सांगतो की असं वागू नये, सकाळी लवकर उठावे का, कारण ह्या गोष्टीमध्ये उशिरा उठायचा, असं झालं होतं, तसं आलं होतं. कथा मनोरंजन करतो आपण आणि त्याद्वारे शिक्षण देतो, म्हणून कथा महत्त्वाच्या आहेत. गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत कथा हा ग्रंथ विख्यात आहे. पैशाची नावाची भाषा आहे, जसं मराठीत लिहिलं असतं तर आपण वाचलं असतं मराठी भाषेतील, तसं पैशाची नावाच्या भाषेतील बृहत कथा या ग्रंथाचं नाव आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. पंडित म्हणजे तो हुशार व्यक्ती होता. विष्णू शर्मा हे त्याचं नाव होतं. त्याने लिहिलं पंचतंत्र. आजही आपण याच्या गोष्टी ऑनलाईन जर तुम्ही सर्च केल्या गुगलवर तर तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतील. बऱ्याचशा गोष्टी आपल्या पहिली दुसरीच्या पुस्तकातही घेतलेल्या आहेत.
या ग्रंथा म्हणजे अजूनही ती पद्धत सुरू आहे, अभिजात आहे हे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे, कारण लोकांना खूप आवडल्या. मग ज्यांना समजत नव्हते त्यांच्यासाठी मग त्या भाषेमध्ये कन्वर्ट केलं आणि त्यांनीही मनोरंजन झाले त्यांचे. बौद्ध जातक कथाही विख्यात आहे. बुद्ध धर्मामध्ये जातक म्हणजे जन्म, म्हणजे बुद्धांचे अनेक जन्म झाले असे म्हटले जाते. आणि त्यांनीही वेगवेगळ्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा लिहिल्या, त्या विख्यात आहेत. पंचतंत्रातील एखादी कथा मिळून त्याचे नाट्यीकरण करा. लोकजीवन, आता पहिला पाठ झालेला आहे भाषा साहित्य. आता आपण दुसरा बघू. लोकजीवन हेच तर बघण्यासाठी आलेलो आहोत आपण. प्राचीन भारतातील साहित्यातून, लिखित साहित्यातून तत्कालीन म्हणजे त्या साहित्यातून त्या काळचे लोकजीवनाची माहिती मिळते, म्हणजे लोक कसे जगत होते. आपण राजे बघितले आणि ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, लोकांचे जीवन. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशाशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. आपण हे बघितलेलं आहे. पुन्हा बघून घ्या, म्हणून रिव्हिजन सतत करा, म्हणजे हे सोपे वाटायला लागतं, कारण हे आपण आधीच केलेलं असतं, त्यामुळे हे काही नवीन वाटत नाही आपल्याला. समाज विविध जातीमध्ये विभागला गेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या, त्यांना श्रेणी म्हणायची आणि प्रमुख कोण, श्रेष्ठी. सागरी आणि खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत होते. सागरी म्हणजे समुद्रातून आणि खुष्कीच्या म्हणजे जमिनीवरून. सागरी म्हणजे सागरातून आपण बघितलं ते मुजरीस बेट होते, इथून होते, आणि वरून ते आपण बघितलं की इथून सिल्क रूट होता, जमिनीवरून सागरातून भरपूर होते. हे झालं. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीच्या मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी होती. कला वस्तू गेल्या धड्यात बघितलं. तलम कापड आपण बघितले, सर्व मागणी होती, व्यापार वाढला होता. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. गंगेचे मैदानी खोरे, तिथे भरपूर उत्पादन होत होतं. शेती व्यवसाय महत्त्वाचा होता. लोकांच्या आहारात, यावरून आपण सांगू शकतो की लोकांच्या आहारात या धान्यापासून बनवलेले विविध पदार्थ, तसेच मांस, मासे, दूध, तूप आणि फळे यांचा समावेश असे. वैदिक काळ बघितलं, ते सर्व प्रार्थना करायचे. लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरीत, तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरीत होती. हे आपल्याला मूर्तिकला ते पुस्तकातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून साधने, त्याच्यातून माहिती पडते. आजही वापरतो आपण सुती कपडे. भारताचे हवामान कारणीभूत आहे त्याला. सुती कपडे वापरण्यासाठी आपल्याला घाम लवकर शोषून घेते, कारण आपले उष्णकटिबंध आहे, आपला गरम प्रदेश. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे आजही गावी वापरतात. मुंडासे, साडी या प्रकाराचीच होती, आजही वापरात होतात. कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. कुशाणांच्या काळातच का झाला शिवण्याचा, कारण की कुशाण बघा काश्मीरमध्ये होते, काश्मीरमध्ये थंडी होती, आणि भारतामध्ये असं आहे की कोणतंही एखादं उपरणं अंगावर टाकलं, धोतर घातलं, गरम प्रदेश असल्यामुळे गरज नव्हती एवढं शिवायचं, जे बनवलं ते घातलं. पण कुशाण थंड प्रदेशात होते, त्यामुळे वेगवेगळे कपडे, हा कपडा जोडणे आणि मोठा कपडा बनवणे, अंगाभोवती लपेटणे, म्हणजे थंडी वाजणार नाही. त्यामुळे कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. जिओग्राफी आपल्याला लक्षात आली त्यांची, त्यामुळे तो नवीन शोध लागले. आता बघू विज्ञान. वैद्यकशास्त्र, भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद माहिती आहे तुम्हाला, आयुर्वेद म्हणतो आपण, ते भारताचा आहे आयुर्वेद. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टीचा विचार केलेला आहे. रोग झाला असेल, एखादा शिंकत असेल सारखा, त्याला गरम झाली असेल बॉडी, म्हणजे हे लक्षणे आहेत. मग निदान कसं, म्हणजे त्याला सर्दी झालेली, असं आपण म्हणजे एक उदाहरण घेतो आहोत. असे लक्षणं आहेत, म्हणजे त्याला सर्दी झाली आहे, मग उपचार करतील, अशा गोष्टींचा आयुर्वेदामध्ये विचार केलेला आहे. त्याबरोबर रोग होऊ नये याकरता काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आलेला आहे. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर याचाही विचार करण्यात आला आहे. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक याने लिहिला. चरक संहिता, औषधशास्त्र. सुश्रुत या शल्य विशारदाने सर्जन होता. सर्जन म्हणजे ऑपरेशन करतो, तसा सुश्रुत नाव आहे. लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान, त्यावरील उपाय याची माहिती दिलेली आहे. चरक संहिता, सुश्रुत संहिता. संहिता म्हणजे पुस्तक, चरकाचे पुस्तक, सुश्रुताचे पुस्तक. खरं तर त्यांची नावं, याचा अर्थ चरकचा अर्थ पण असाच होतो, डॉक्टर, अशा पद्धतीने एक अर्थ होतो. शुश्रूषा करणे म्हणजे जो पेशंट आहे त्याची ट्रीटमेंट करणे, शुश्रूषा. चरक
त्याच्यावरून म्हणजे एक प्रकारे त्यांना त्यावेळी डॉक्टर म्हणत असतील, त्यावेळी डॉक्टरला चरक हा शब्द असेल, इथे सुश्रुत म्हणत असतील त्यांना. त्यांच्या व्यवसायावरून त्यांचे नामकरण. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणाने होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रिया, शल्य विशारद म्हणजे शस्त्रक्रिया प्रकार यांची चर्चा केलेली आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते, ज्याचे नाव किताबी सुसूद. अरबी भाषेमध्ये का व्यापार त्या अरबांसोबत पण होता आपण बघितलं, त्यामुळे ते तिकडे हे जी इथे आले त्यावेळी समजा त्यांना आवडलं असेल, ते बोले आम्हालाही वाचायचं आहे, तर किताबी सुसूद नाव बघा. सुश्रुत सुसूद साम्य आहे, फक्त थोडं पुढे मागे अपभ्रंश म्हणतात त्याला, अपभ्रंश झाला. वाग्भटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. वाग्भटही आलं नाव. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेला रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती आहे. नागार्जुन आहे, आधी आपण नागसेन बघितला होता, मिलिंदपन्न इंडोग्रीक, हे नागार्जुन आहे, नागसेन नाही. ह्या भिक्खूने नवीन प्रवाहात जरी आला असला तरी त्याने स्वतःची जी आवड होती रसरत्नाकर रसायने धातू ती जोपासली आणि रसरत्नाकर हा ग्रंथ लिहिला. आता बघू गणित आणि खगोलशास्त्र. विज्ञानामध्ये आपण आहोत. विज्ञानामध्ये काय काय झालं आत्तापर्यंत. वैद्यकशास्त्र हे सायन्स आहे, हे गणितही, खगोलशास्त्र विज्ञान. प्राचीन भारतीयांनी गणित खगोलशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 हे कशावरून समजतं केला होता. पुढे जे पुस्तक येतील त्यावरून आपण म्हणतो हे सर्व. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी हेच लक्षात ठेवा की आपण हे म्हणतो खूप प्रगती केली होती, असं झालं होतं, परंपरा होती, ते कशावरून, ह्या पुस्तकांवरून आपण म्हणतो, आधारे, लिखित साधनांच्या आधारे. गणितात प्रगती केली होती कशाच्या आधारे. 1 ते 9 आणि 0 या संख्येचा वापर भारतीयांनी प्रथम केला. एकम, दहम अशा स्थानानुसार अंकाची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहिती होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता आणि आपण जो पहिला उपग्रह भारताने आकाशात पाठवला त्याचे नाव आर्यभट्ट म्हणून ठेवले गेले. म्हणजे बघा, इतिहासही आपल्या परिस्थितीवर आजही परिणाम करतो, तेव्हाचे नाव आज आपण घेतो. आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणिती क्रियांचे अनेक सूत्रे दिली आहेत. का, आता हे जर तो जो शास्त्रज्ञ होता अवकाशाचा, तर त्याने हे का सूत्र दिले, कारण की कधीही लक्षात घ्या, तो इथे उभा आहे, ही पृथ्वी आहे, मग हा सूर्य असा उगवतो, इथे आहे, मग इथे गेला, मग हा कोण मोजणे, त्याला एवढा वेळ का लागला, मग किती वेळ लागत असेल, किंवा रात्रीच्या अंधारामध्ये आर्यभट्ट इथे असेल, इथे एखादा तारा असेल, दुसऱ्या दिवशी तो इथे दिसला, मग अशा पद्धतीने यांचा एक कोन काढून किती वेळ लागतो या ताऱ्याला पृथ्वीभोवती भ्रमण करण्याला, किंवा आपण त्याच्याभोवती भ्रमण करतो, हे त्याने शोधून काढले. त्यामुळे गणिती सूत्रे आहेत. त्याने पृथ्वीचा पूर्ण व्यास शोधून काढला होता की पृथ्वीचा व्यास किती आहे, त्रिज्या सर्व. तर आपण बघितलं, त्यामुळे त्याने गणिती क्रियांची सूत्रे दिली आहेत. ती सूत्रे सर्व या आर्यभट्टीयमध्ये आहेत. आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञ होता, तेच बघितलं, म्हणून तर तो गणिताची गरज पडते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले. कशाच्या आधारे, या सूत्रांच्या आधारे. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराह मिहीर 6वं शतक 0 ते 600 याने पंचसिद्धांतिका, वराहमिहीर कुठे होता बघून घ्या, याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतमधील खगोलशास्त्रीय सिद्धांताचाही विचार केला आहे. म्हणजे जेव्हा वराहमिहीर हा ग्रंथ लिहित होता त्यावेळी व्यापार एवढा वाढला होता की ग्रीक, रोमन, इजिप्तही भारतात येत होते. याचे नाव यापूर्वी आलेले आहे या पाठामध्ये, ते तुम्ही शोधा आता, होमवर्क म्हणून. व्हिडिओ परत बघत चला, रिव्हिजन होऊन जाते. ग्रीक, रोमन, इजिप्त या संस्कृतीमधील खगोलशास्त्रीय सिद्धांताचा विचारही केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात 100 वर्षानंतर होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणित तज्ज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले. जसे याने इथून सर्व कल्पना ज्या ज्या आवडल्या त्या उचलल्या, तशा यांनीही अरबी भाषेमध्ये भाषांतर केले आणि ते अरबमध्ये घेऊन गेले. आता माहीत आहे का तुम्हाला, बघून घेऊ. कनादाने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला ह्या नावाचा. या ग्रंथात अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केलेला आहे. आता बघा, पुन्हा बघा, चरक जसं नावाप्रमाणे त्याचा बिझनेस जो होता तसा चरक, सुश्रुत तसं कनाद, याचा अर्थ तो कण. अणुपरमाणूंचा अभ्यास करत होता, त्यामुळे त्याचं नावच कणाद पडलं. कणाचा अभ्यास करणारा कणाद. व्यवसायावरून नाव. कनादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळे स्वरूपे होत. अणू आपण हे विज्ञानामध्ये बघू, आपण पुढेही सायन्स, जिओग्राफी सर्व विषय
म्हणजे आपण कवर करणार आहोत त्याच्यामध्ये आपण बघू अणूची भूमिका. ही स्वरूपे बदलतात पण अणू मात्र अक्षय राहतात, तो नष्ट कधीच होत नाही. अणू कधीही नष्ट होत नाही, तो नेहमी राहतो निरंतर, म्हणून अक्षय, कधी नष्ट न होणारा. ज्याचा क्षय होत नाही तो अक्षय. क्षय म्हणजे नष्ट होणारी गोष्ट. 10.4 आहे शिक्षणाची केंद्रे. आता आपलं विज्ञान झालेलं आहे, आता आपण शिक्षणाची केंद्रे बघू. हे सर्व कुठे शिकत होते, हे कुठून शिकले व्याकरण हे सगळं, किंवा जे पुस्तक लिहिल्या जात होती, जे रिसर्च करत होती, संशोधन, ते कुठे. प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नाणावलेली केंद्रे होती. त्याचे शिक्षण घेण्यासाठी परदेशातूनही विद्यार्थी येत असत. तक्षशिला विद्यापीठ आपल्याला माहिती आहे, याची लोकेशन वायव्य भारतामध्ये इंडोग्रीक इथे. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. व्यापारी मार्ग, शहर, व्यापारी मार्गामुळे शहर वसवले गेले. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे, इंडोग्रीक वायव्य. तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे ते इसवी सन पूर्व 6व्या म्हणजे येशू ख्रिस्ता जन्माच्या पूर्वी 600 वर्ष आधी शतकात वसवले गेले असे दिसते. गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. जीवक कोणाच्या दरबारात होता बघा, तो तक्षशिलेला शिकला होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. पूर्व मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. पाणिनी व्याकरण, औषधोपचार. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी तक्षशिलेचे वर्णन केलेले आहेत. प्रवास वर्णने आपण बघितले. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवले आहे. आमच्याकडे नाही आहे पण तुमच्याकडे आहे, त्यामुळे आपल्याला माहिती पडलं कुठे आहे, तक्षशिला. चीनी बौद्ध भिक्खू फाहियान इसवी सन 400च्या सुमारास भारतात आला होता. त्यावेळी त्यांनी तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. लक्षात घ्या, म्हणजे तो भारतात आला त्यावेळी तो इथेही गेला होता. या विद्यापीठामध्ये काय काय शिकवतात, वैदिक वाङ्मय, वेद, 4 वेद, बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाईल. अजून भरपूर असेल पण हे आहेत. हे शिक्षण तर देत होते, अजूनही दिले जाईल. तर अशा पद्धतीने इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसवले गेले होते. 600 वर्ष येशू ख्रिस्ताचा जन्म, त्यानंतर 400 वर्ष म्हणजे जवळजवळ 1000 वर्षाची परंपरा, 1000 वर्ष टिकून होते. वाराणसी, वर्णा, आपण हे काय बघतोय, शिक्षणाची केंद्रे आहेत तक्षशिला, वाराणसी. वर्णा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत. या 2 नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले. वर्णा, असी, मग त्याच्यावरून वाराणसी. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती. बौद्ध तत्त्वज्ञान इथेही देत होते. तिथे सर्व ठिकाणी बऱ्यापैकी सारखे शिक्षण दिले जात होते. वलभी बघू आता. गुजरातमधील सौराष्ट्र आपण बघितलं, गुजरातचा भाग भारताच्या ह्याच दिशेला आहे, पश्चिम. गुजरातमधील सौराष्ट्रात वल्भी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञान नवीन प्रवाह, युआंगशॉंग आणि इसिंग हे नवीन नाव आलेलं आहे, हे बघितलेलं आहे आपण यापूर्वी. इसिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी वल्भीला भेट दिली होती. त्यांनी लिहून ठेवलं, कारण आपण बघितले प्रवास वर्णने लिहून ठेवायचे, यांनीही लिहून ठेवलं इसिंगने, हे नवीन नाव आलेलं आहे. नालंदा विद्यापीठ आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या कोणाची राजधानी होती ते शोधा मागचे व्हिडिओ बघून. पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. आपण हे बघितलं मागच्या पाठामध्ये, याचे चित्रही बघितले. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या. सम्राट हर्षवर्धन दर 5 वर्षांनी स्वतःची संपत्ती दान करत होता, बघितलं आपण. देणग्या दिला. युआन शॉंग आणि सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार बघा, यांनी वर्णन केले, प्रवास वर्णने लिहिले. त्यानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागे, म्हणजे एक प्रकारची एंट्रन्स एक्झाम होती. आज जशी आहे एक्झाम होतात एंट्रन्स एक्झाम, तशा त्यावेळी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी गेला की त्याला प्रश्न विचारायचे. जर प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर आज सोडायचे, नाही तर त्याला घरी जा म्हणायचे. नालंदा महाविहाराची मुद्रा सापडली. कुठे सापडली असेल? नालंदा विद्यापीठामध्ये जे अवशेष आहेत तिथे सापडली. आता ह्या मुद्रेचा वापर कदाचित पैसे म्हणून देवाणघेवाणीसाठी केला जात असावा,
किंवा एखाद्या वहीवर एखादा मजकूर लिहिला मग स्टॅम्प मारण्यासाठी, किंवा असंही असेल की आय कार्डसारखा वापर केला जात असावा, की विद्यार्थी बाहेर जाताना घेऊन जात असेल, आत आल्यावर हे दाखवलं की आत सोडत असतील मुद्रा. वेगवेगळे वापर असू शकतात. तर ही मुद्रा आहे, ही सापडली. इतिहासाचे भौतिक साधन, वस्तू, नाणी, मुद्रा. विक्रमशिला विद्यापीठ. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात केली. हे नाव येईल, यापूर्वी आले असेल. धर्मपाल बघा, तिथे 6 विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते. स्वतंत्र म्हणजे जसे आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये चालतं वेगवेगळे विभाग आहेत, हिस्ट्री वेगळा, इकॉनॉमी वेगळा, वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या, तसे इथेही वेगवेगळ्या 6 विहार होते. 6 बिल्डिंग्स म्हणता येतील आपल्याला. प्रत्येकाचे स्वतंत्र द्वार होते. म्हणजे एवढे मोठे विद्यापीठ होते त्या काळात. कांची साऊथला आहे, आपण बघितलं आहे. पल्लव राजसत्तेच्या काळात इसवी सन 6वे शतक आजच्या तामिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तामिळनाडूमधील कांची, तिथे वैदिक, जैन, बौद्ध धर्म ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन केले जाईल. प्रत्येक ठिकाणी सेम होतं त्यावेळी हे वैदिक, जैन, बौद्ध ग्रंथाचे. मग त्याच्यातूनच ह्या ग्रंथाच्या आधारे, वैदिकच्या आधारे संस्कृत शिकला जाईल. अर्धमागधी याच्या आधारे, याच्या आधारे पाली. स्थापत्य आणि कला. आता आलं इतिहासाचे भौतिक साधन, स्थापत्य आणि कला, वस्तू. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला, वाढली ती भरपूर कला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. का उभारली हे पाहिले आपण. ही सगळी रिव्हिजन सुरू आहे आपली. हे पुन्हा आपण जे 1 ते 9 धड्यामध्ये जे केलं ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर हे सर्व रिपीट येते. कारण आपल्याला शेवटी लोकजीवन म्हणजे काय, लोक कुठे राहतात, जिथे दगडी स्तंभ उभारले त्याच्या आजूबाजूलाच तर राहतात, त्याच्या आजूबाजूला राहतात. मग त्या स्तंभावर जे ऑर्डर आहेत, हे करू नका, झाडे वन वे लावू नका, ते लोकांना फॉलो करावं लागायचं. त्याच्यावरून आपल्याला समजतं की राजाने ऑर्डर दिली, जे आज्ञा दिली त्याच्यानुसार लोक जीवन जगत होती. म्हणजेच त्यांचं सांस्कृतिक जीवन याच्या भोवती फिरत होते. म्हणून आपण हे बघतोय, एक प्रकारे जे आधी केलं तेच आपण पुन्हा बघतोय. सांची येथील स्तूप, उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणाच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली आहे. आपण बघितलेलं आहे. फक्त आपण बघायचं आहे वेरूळ. कारण गेल्या पाठात आपल्याला लक्षात नाही आलं, पण एक लक्षात घ्या, आपण इंग्लिश मॅप का बघतो त्याच्या मागे कारण हे आहे. आपण हे बघू. बघा, वेरूळ. आपण मराठीमध्ये वेरूळ म्हणतो, परंतु इंग्लिशमध्ये त्याला एल्लोरे असे म्हणतात. एल्लोरे, एक मिनटं, एल्लोरा. अजिंठाला अजंता म्हणतात, वेरूळला एल्लोरा म्हणतात. तर हे माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण एक्झाममध्ये जातो तेव्हा तिथे एल्लोरा असेल तर आपलं कन्फ्युजन व्हायला नको. त्याकरिता इंग्लिश मॅप पाहत चला. मराठीमध्ये वाचा, परंतु इंग्लिश मॅप पाहणे गरजेचं आहे. कधीकधी आपण वेरूळ म्हणतो, हे एल्लोरा म्हणतात, मग त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं. वेरूळ, एल्लोरा इत्यादी ठिकाणच्या लेण्यामधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसते. शिल्पकलेची उत्कृष्ट कला. गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. का झाला ते बघितलं. महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देतात. हो, पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्य मूर्ती बनवण्याची सुरुवात झाली. कांस्य म्हणजे ब्रांझ. आता कांस्य मूर्तीला एवढं महत्त्व का म्हणतायत ते कांस्य मूर्ती, असं काय झालं, कारण की कांस्य मूर्तीत कॉपर आणि टिन यांच्यापासून बनवतात. हे विज्ञानमध्ये येईल आपल्याला कांस्य मूर्तीबद्दल. तर 2 धातूंना वितळवून एक तिसरा धातू तयार केला आणि त्या धातूपासून मूर्ती बनवली. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली होती. सांची स्तूप. दिल्लीजवळ मेहरुल येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते समजते. बरोबर. प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिले. संस्कृती म्हणजे काय, लोक कसे जगत होते, का लोक सकाळी उठले शिकार करायचे, परत घेऊन यायचे, मारलेला प्राणी खायचे आणि झोपायचे, असं होतं का, की फक्त जशा पद्धतीने जे जमिनीवर फक्त बिया टाकायचे, उगवेल ते खा आणि झोपा. संस्कृती म्हणजे काय, कसे जगत होते, वेगवेगळे शोध लावत होते, लोकांचे असे समूह तयार झाले होते जे अभ्यास करायला त्यांना वेळ होता, हे स्तूप बांधायला वेळ होता, लिखाण करत होते, वेगवेगळ्या गोष्टी करत होते, व्यापार करत होते.
त्याला म्हणतात प्रगत संस्कृती, समृद्ध संस्कृती, प्रगत संस्कृती. हे आपल्याला कशावरून दिसते? त्यांनी जो पुरावा मागे ठेवलेला आहे, इतिहासाची जे साधनं त्यांनी मागे ठेवलेली, आपल्याला इतिहास बघता यावा, त्याच्यावरून आपण बोलतो अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती. पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतीशी आलेला संपर्क. आता हे भारतातलं बघितलं, पण आता आपल्याला बघायचं आहे जगातील इतर संस्कृतीशी आलेला संपर्क. यापूर्वी बघितला आहे आपण हे, पण आता याच्यामध्ये संस्कृतीशी संपर्क बघायचा आहे. संस्कृतीशी त्यांचे झालेले दूरगामी परिणाम याचा परिचय करून घेणार आहोत. ही बघा हे, ठीक आहे. आपण हे पुढच्या पाठात बघणार आहोत. या पाठामधलं नटराजाची कांस्य मूर्ती, नृत्य करताना हे मनोरंजनाची साधने होती, त्यांनी ते कोणीतरी बनवली ही मूर्ती, त्यामुळे आपल्याला समजतंय कांस्य मूर्ती. त्याच्यावरून समजतं टेक्नॉलॉजी किती पुढे गेली होती. मुद्रा, मेहरोली येथील लोहस्तंभ बघा, हा लोखंडाचा स्तंभ आहे. एवढ्या 1500 वर्षापासून पाऊस पाणी लागत आहे, परंतु गंज सडलेला नाही. धड्याखालचे हे प्रश्न आहे, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. धडा पुन्हा एकदा बघा, त्याच्यामध्ये जे फॅक्ट आहेत ते पाठ व्हावे, त्याकरता धडे पुन्हा पुन्हा बघत चला. व्हिडिओ पॉज करा आणि बघा, सोडवण्याचा प्रयत्न करा. हे आहे नाशिक येथील लेणे बघा, किती सुंदर बांधलेलं आहे. या धड्यामध्ये दाखवलेले आहे. आता याचं झीज झालेली आहे, वेळेनुसार झीज होत राहते, जसे तसे साधने मिळत नाही. हे बांधलं असेल तेव्हा एकदम छान असेल, परंतु आता त्याची थोडी झीज झालेली आहे, पायऱ्या झिजल्या गेलेल्या आहेत एवढ्या वर्षानंतर. आणि आता पुढच्या पाठामध्ये आपण प्राचीन भारत आणि जग बघणार आहोत. आपण बघितलं भारताची संस्कृती आणि जगाची संस्कृती एकत्र आले होते, कारण व्यापार करत होते. इथले लोक तिथे जात होते, तिथले इथे येत होते. त्याचा काय परिणाम झाला हे आपण बघणार आहोत. यापूर्वी आपण बघितले होते राजे रजवाडे, त्यांचा व्यापार, हे बघितला. परंतु आणि आता ह्या पाठामध्ये आपण बघितलं संस्कृती, लोकांचं जीवन. आता आपल्याला बघायचं हे भारतातल्या लोकांचं जीवन बघितलं. आता परदेशातल्या लोकांचं जीवन, ते इथे आले होते, हे तिथे गेले होते, हे आपल्याला आता बघणे आहे. 11व्या धड्यात शेवटचा धडा आहे. हा धडा भरपूर सोपा होता, हाही भरपूर सोपा धडा आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत भारत आणि पश्चिमेकडील देश आणि आशिया खंडातील इथले वरचे सर्व ते देश आपण पुढच्या पाठात बघणार आहोत. पुन्हा भेटू, बाय.